गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या मिनी व्लॉगमध्ये सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. कालचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल की पल्लवीज डेली व्लॉग हे माझ्या गोड मैत्रिणीचं आणि रोहिणीच फुडीज आणि व्लॉग या दोन माझ्या गोड मैत्रिणी आहेत, छोट्या बहिणी आहेत. त्यांना मी भेटण्यासाठी गेले होते आणि गेल्यानंतर मस्त असा पल्लवीनं बनवलेला हा मोर आवळा दिला होता. म्हणून मग आंघोळ केल्या केल्या अगोदर म्हटलं नाश्त्याला दुसरं काही खाण्यापेक्षा हेल्दी असा नाश्ता म्हणून हा मोर आवळाच खावा. हा मोरावळा इतका स्वादिष्ट बनवला आहे ना, मी आजपर्यंत एवढा टेस्टी मोरावळा खाल्ला नाही. तिच्या चॅनलवरती म्हणजे मोरावळा आवळा सुपारी याची पण रेसिपी आवळा कँडी आहे. तुम्ही तिच्या चॅनलवरती पल्लवीज डेली व्लॉगवरती जाऊन बघू शकता. आवळा खाल्ल्यानंतर 10 मिनिटाने मस्त असा अद्रकवाला चहा घेतला आणि म्हटलं दिवसाची सुरुवात ही आपल्या आवडतीच्या कामापासून करावं, म्हणून देवपूजा आणि नंतर स्वामींची पूजा करून घेतली. आपल्याच बागेतील ही मस्त अशी सकाळ सकाळ जी फुललेली फुलं होती ती मंदिरात ठेवण्यासाठी आणि स्वामींना ठेवण्यासाठी घेऊन आले. अशा पद्धतीनं आपल्याच हातात असतं की रोजचा आपल्या सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह करायची की एखादा निगेटिव्ह विचार मनात ठेवून करायची. त्यापेक्षा दिवसाची सुरुवात कधीही पॉझिटिव्ह नोट न केलेली किंवा गोष्टीनं आवडत्या कामाने केलेली कधीही चांगली आहे. त्यानंतर आमच्या घरामध्ये लवकरच एक छोटंसं फॅमिली फंक्शन आहे. त्याच्यासाठी या दोघींना फक्त मागच्या हातावरती मी मेहंदी काढली, कारण हल्ली मेहंदी वगैरे काढण्यासाठी थोडंसं वाकलं की माझा मानेचा थोडासा त्रास होतो म्हणून. आणि म्हटलं मी तुमच्या पाठीमागच्या हातावरती काढून देते, म्हणून दोघींनाही मेहंदी काढून दिली आहे. बघा मला मेहंदी जमते आहे का आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा. शेवटी मी दोघींच्या हातावरची ही मेहंदी तुम्हाला दाखवीन. आणि आपल्या चॅनलवरचे मिनी व्लॉग आणि व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा.